हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेचे भाग ज्यांनी कुणी पाठीमागचे वाचले नसतील त्यांनी वाचून घ्या आणि कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला कथेला सुरुवात करूया. मागच्या काही भागात इंट्रोडक्शन दिले नाही काही कारणास्तव, तर मी सध्या ट्राय करते प्रत्येक भागात इंट्रोडक्शन देण्याचा, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलला काही प्रॉब्लेम येऊ नये. कारण आता AIचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. तर चला कथेला सुरुवात करू जास्त वेळ न घे. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 44. आरवीची नजर आणि घाबरलेली जुनून. सकाळची वेळ, ब्लॅक मून विला. जुनून अजूनही पूर्णपणे आरवीच्या मिठीमध्ये विळका घालून बेडवर शांत झोपलेली होती. तिचे डोळे उघडले तेव्हा तिने सर्वात आधी आपल्या शेजारी पाहिले, पण तिथून आरवी गायब होता. तिला आपल्या डोक्यामध्ये प्रचंड वेदना जाणवत होत्या. तिने कपाळावर हात ठेवला आणि आठवण्याचा प्रयत्न करू लागली की काल रात्री नक्की काय घडलं होतं. पण काल रात्री ड्रिंक प्यायल्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल मात्र तिला काहीच आठवत नव्हतं. तिची मेमरी पूर्णपणे ब्लँक झाली होती. तिला फक्त शेवटचे एवढेच आठवत होते की एक वेटर तिच्याजवळ आला होता. त्याने तिला ड्रिंक सर्व केली आणि ती ड्रिंक प्यायल्यानंतर ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. ती एकाएकी दचकून बेडवरून उठून बसली आणि मनातल्या मनात प्रचंड घाबरून स्वतःशीच म्हणाली, काल रात्री त्या क्षितिजने माझ्यासोबत काही चुकीचं तर केलं नाही ना? आणि आणि मिस्टर गँगस्टरला त्याबद्दल काही समजलं तर नसेल ना? काल रात्री असं काही घडलं तर नाही ना ज्यामुळे मिस्टर गँगस्टर माझ्यावर नाराज होतील, ते माझ्यापासून लांब निघून जातील? ओ गॉड, माहीत नाही नशीच्या भरात मी काय काय केलं असेल. आता मी कसं शोधून काढू? मिस्टर गँगस्टर तर इथे दिसतही नाहीत. असं तर होऊ शकत नाही की ते रात्री इथे नसतील. मग सकाळी सकाळी ते कुठे गेले असतील? आपल्या जिम एरियामध्ये? हे विचार करताना तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. ती तातडीने बेडवरून उठली आणि वॉशरूमच्या दिशेने जाता जाता म्हणाली, मी आधी पटापट फ्रेश होते आणि त्यानंतर मिस्टर गँगस्टरच्या जिम एरियामध्ये जाऊन बघते. बस ते माझ्यावर नाराज नसोत. त्यांची नाराजी मी सहन करू शकणार नाही. असे बोलून ती वॉशरूममध्ये गेली आणि काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर आली. आपल्या मोकळ्या केसांचा अंबाडा बांधत ती खोलीबाहेर पडली आणि थेट आरवीच्या जिम एरियामध्ये आली, जिथे आरवी चेस्ट वर्कआउट करत होता. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि ओठांवर हलकेसे असे हसू आणून म्हणाली, गुड मॉर्निंग मिस्टर गँगस्टर. आरवीने फक्त एक थंड नजर तिच्यावर टाकली आणि नंतर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो तिथून उठला आणि समोरील मोठ्या आरशाकडे निघून गेला. आरशासमोर उभा राहून तो आपली बॉडी न्याहाळत होता. त्याने आपल्या चेस्टवर हलकासा हात फिरवला आणि नंतर समोरील टेबलच्या दिशेने चालू लागला, जिथे त्याचा प्रोटीन शेक ठेवला होता. पण जुनूनने आधीच पुढे होऊन तो प्रोटीन शेक आपल्या हातात घेतला होता आणि ती तो आरवीला देण्यासाठी पुढे आली. तिथे आरवी वॉशरूममध्ये शॉवर घेत होता. जुनूनने बेडवर बसून काहीतरी विचार केला आणि तिच्या चेहऱ्यावर आता एक गंभीर निर्णय घेतल्याचे भाव दिसत होते. नेमके तेव्हाच जुनूनने पुढे होऊन तो प्रोटीन शेक आपल्या हातात घेतला आणि आरवीकडे वाढवला. आरवीने पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिले, पण तिच्या भावनांना पूर्णपणे नजरअंदाज करत तो तसाच दुसरीकडे वळून निघून गेला. आधी फक्त जुनूनला शंका होती की आरवी तिच्यावर नाराज आहे, पण आता मात्र तिला खात्री पटली होती. तिला समजले होते की काल रात्री नक्कीच तिच्याकडून अशी एखादी चूक झाली आहे, ज्यामुळे आरवी आता असा वागतोय. हे आठवून तिच्या डोळ्यात हलकीशी नमी आली. आरवी जसाच पुशअप्स मारण्यासाठी जमिनीवर खाली झुकला, जुनून थेट जाऊन त्याच्या पाठीवर बसली आणि लाडिकपणे म्हणाली, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का मिस्टर गँगस्टर? आरवीच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव नव्हते. तो तसाच थंड आवाजात म्हणाला, तुला असं का वाटतंय की मी तुझ्यावर नाराज आहे? असे बोलत तो पाठीवर जुनूनला घेऊन पुशअप्स मारू लागला, ज्यामुळे जुनून त्याच्या पाठीवर बसून वरखाली होत होती. ती रडवेला चेहरा करत म्हणाली,
तुम्ही ज्या प्रकारे मला इग्नोर करत आहात त्यावरून तर हेच वाटतंय की तुम्ही माझ्यावर प्रचंड रागावला आहात. हे बोलताना तिची नजर आरवीच्या चेहऱ्यावर खिळली होती, जो समोरच्या आरशामधून तिला स्पष्ट दिसत होता. आरवी पुशअप्स मारता मारताच अचानक पूर्णपणे मागे फिरला. त्याने अगदी सहजपणे जुनूनला आपल्या दोन्ही हातात उचलून पायांवरून बाजूला केले. जुनूनच्या छातीत एकदम धस्स झाले. तिची धडधड एका क्षणासाठी जणू थांबलीच आणि पुढच्या क्षणी ती थेट आरवीच्या पोटावर येऊन बसली होती. आरवी जमिनीवर सरळ झोपला होता. तो तिच्या डोळ्यात थेट बघत म्हणाला, जर तुला असं वाटत असेल की मी तुला नजरअंदाज करतोय तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना जानम. आजवर मी तुला कधीच इग्नोर केलं नाही. मग तूच विचार कर की काल रात्री असं काय केलंस ज्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. जुनून हुंदके देत म्हणाली, मला खरोखर माहीत नाही मिस्टर गँगस्टर, माझ्याकडून काय चूक झाली. तुम्ही सांगा ना प्लीज. आरवी तिच्या चेहऱ्यावरील भीती पाहत म्हणाला, सर्वात आधी तर हे रडणं बंद कर. तुला चांगलं माहीत आहे की मला तुझं रडणं अजिबात आवडत नाही. त्याचा तो राग पाहून जुनूनने लगेच आपले अश्रू पुसले आणि एका निष्पाप काळजीत पडलेल्या चेहऱ्याने ती आरवीकडे पाहू लागली. आरवी थोड्या कडक आवाजात म्हणाला, काल पार्टीमध्ये काय काय केलंस तू. पार्टी हा शब्द ऐकताच जुनूनला लगेच क्षितिजची आठवण आली. काल ती क्षितिजला भेटली होती आणि आरवी ज्या प्रकारे क्षितिजचा शोध घेतोय हे ठाऊक असूनही तिने आरवीला काहीच सांगितले नव्हते. जर आरवीला तिच्यावर थोडी जरी शंका आली तर तो किती भयंकर रागवेल याची जाणीव होऊन ती पुरती हादरली. जुनून काहीच बोलत नाही हे पाहून आरवीने ओठांवर एक तिरकस हसू आणले आणि म्हणाला, सांग ना जानम, काल रात्री पार्टीत असं काय केलंस ज्यामुळे मी नाराज झालोय, सांग. जुनून अत्यंत भीत हळू आवाजात म्हणाली, मी तिथे ड्रिंक केली होती. तुम्ही याच गोष्टीसाठी माझ्यावर रागावला आहात का. ती भीतीने आरवीकडे पाहत होती. तेव्हा आरवी हलकेच हसला आणि म्हणाला, आपल्या रूममध्ये सध्या जगातील सर्वात महागडी आणि एक्सक्लुझिव्ह वाईनची बॉटल ठेवली आहे. तुला जर ड्रिंक करायचे असेल तर तू बिनधास्त करू शकतेस. उलट मीही तुला जॉईन करेन. त्याचे हे उत्तर ऐकून जुनूनला स्पष्ट समजले की आरवीला तिच्या ड्रिंक करण्याने काहीच अडचण नाहीये. म्हणजेच विषय काहीतरी वेगळाच आणि खूप मोठा आहे. आता तिची भीती आधीपेक्षा दुप्पट झाली होती. आरवी तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव निहाळत हसला. त्याने तिला अलवारपणे वर उचलले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला ना भित्री माणसं अजिबात आवडत नाहीत जानम. माझ्यासोबत राहूनही जर कोणी सतत भीती सोसत असेल तर ते मला खटकतं. आता तूच विचार कर की मी तुझ्यावर का नाराज आहे. आणि जर तुला हे उमजलं तर ते मला माहीत असायला हवं. ते स्वतःहून मला सांगून टाक. नाहीतर माझं काय, मी तर वेडा आहे, काहीही करू शकतो आणि काहीही बोलू शकतो. तुला काय फरक पडतोय. जर तुला माझी खरोखर काळजी असती तर बऱ्याच गोष्टी आतापर्यंत निवळल्या असत्या. एवढे बोलून आरवीने बाजूला ठेवलेला टॉवेल उचलला, आपला घाम पुसला आणि तो शांतपणे जिम एरियाबाहेर निघून गेला. जुनून मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. आरवीच्या बोलण्यातून तिला एक गोष्ट मात्र कळून चुकली होती की आरवीला क्षितिजबद्दल म्हणजेच तिच्या रेपिस्टबद्दल सर्व काही समजले आहे आणि काल तिने आरवीसमोर जे नाटक केले तेही आरवीने ओळखले आहे. आता तिला स्वतःच्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप होत होता. तिने मनोमन स्वीकारले की ती आरवीपासून आता काहीच लपवू शकत नाही. ती स्वतःशीच खंत व्यक्त करत म्हणाली, मी किती मूर्ख आहे. मला आधीच समजायला हवं होतं मिस्टर गँगस्टर की तुमच्यापासून मी काहीच लपवू शकत नाही. पण मी प्रचंड घाबरले होते. त्याने मला जी धमकी दिली होती त्यानंतर माझी काही बोलण्याची हिंमत झाली नाही. मला खूप भीती वाटत होती. पण आता जेव्हा तुम्हाला सगळं समजलंय तर मी तुम्हाला हॉस्पिटलमधील गोष्टीपासून ते काल रात्रीपर्यंतची प्रत्येक हकीकत स्वतःहून सांगून टाकते. असा ठाम विचार करून ती जिम एरियामधून बाहेर पडली आणि थेट आपल्या रूममध्ये आली. तिथे आरवी वॉशरूममध्ये शॉवर घेत होता. ती वॉशरूमच्या बाहेर आरवीची वाट पाहत उभी राहिली.
पण जवळपास 15 मिनिटे उलटून गेली तरी आरवी वॉशरूममधून बाहेर आला नाही. तेव्हा मात्र जुनून स्वतःला अधिक काळ रोखू शकली नाही. ती लगेचच वॉशरूमच्या आत गेली. ती जशी शॉवरच्या समोर जाऊन उभी राहिली, आरवीने आपल्या नजरा वर करून तिच्याकडे पाहिले. जुनून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आरवीने लगेच शॉवर बंद केला आणि टॉवेलने आपले शरीर पुसत म्हणाला, पण मला आत्ता कोणतीही गोष्ट करायची नाहीये. मला काही महत्त्वाचं काम आहे. जर तुला शॉवर घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतेस. असे बोलून तो तिथून निघून लगेच गेला. जुनून पुन्हा एकदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. आता आरवी बाहेर आला आणि आपले कपडे घालू लागला. जुनूननेही घाईघाई शॉवर घेतला आणि बाथरोब घालून ती बाहेर आली. पण ती बाहेर येईपर्यंत आरवी कपडे बदलून खाली निघून गेला होता. सध्या जुनूनला आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काम म्हणजे आरवीची नाराजी दूर करणे हेच वाटत होते. तिने घाईघाईत स्वतःला थोडे व्यवस्थित केले आणि ती खाली आली, जिथे आरवी फोनवर कोणाशी तरी बोलत होता. जुनून जशी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली, आरवी लगेच टेबलच्या दिशेने पुढे सरकला आणि समोर उभ्या असलेल्या हरिकाकांकडे पाहत म्हणाला, ब्रेकफास्ट सर्व करा. हरिकाका आणि संतोष काकी लगेच पुढे आले आणि आरवी व जुनूनला ब्रेकफास्ट सर्व करू लागले. जुनून आरवीच्या मांडीवर येऊन बसली होती, पण आरवी मात्र तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. तिने आपला हात आरवीच्या चेहऱ्यावर ठेवला आणि म्हणाली, एकदा माझं म्हणणं तर ऐकून घ्या मिस्टर गँगस्टर. तुम्ही एक वेळ स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा. तुम्ही विचारही करू शकत नाही की मी किती जास्त घाबरले होते. त्याला पाहून माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की मला काहीच सुचतच नव्हतं. मला खूप भीती वाटत होती. आणि तुम्हाला तर माहीत आहे तो माणूस किती नीच आहे की मला धमकावण्यासाठी थेट हॉस्पिटल. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आरवीने तिला आपल्या मांडीवरून बाजूला केले आणि तिला खुर्चीवर बसवत म्हणाला, जर मला शांततेत ब्रेकफास्ट करू देणार असशील तर ठीक आहे, नाहीतर मी इथून निघून जाईन. त्याचे हे बोलणे ऐकून जुनून आता पूर्णपणे गप्प झाली. तिने आपल्या ओठांवर आपले बोट ठेवले. आरवीने तिच्याकडे पाहत म्हटले, ब्रेकफास्ट संपव. जुनूनने ओठांवरून बोट हटवले आणि ती शांतपणे ब्रेकफास्ट करू लागली. आरवी देखील आपला ब्रेकफास्ट संपवत होता, पण त्याची नजर जुनूनकडे एकदाही वळत नव्हती. तर दुसरीकडे जुनून मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. जसा ब्रेकफास्ट संपला, आरवी आपल्या जागेवरून उठला आणि बाहेरच्या दिशेने जाऊ लागला. जुनून त्याच्या मागे मागे धावत म्हणाली, तुम्ही माझं बोलणं का ऐकून घेत नाही आहात मिस्टर गँगस्टर? जेव्हा मी तुम्हाला काही सांगितलं नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर नाराज झालात आणि आता जेव्हा मी स्वतःहून सांगते तेव्हा तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. हे बोलताना तिची नजर आरवीवर खिळली होती, जो दरवाजातून बाहेर पडला होता. जुनूनही त्याच्या पाठोपाठ दरवाजातून बाहेर पडणार इतक्यात तिने आपले पाऊल बाहेर टाकलेच होते की अचानक वरून काहीतरी थेट जुनूनच्या समोर येऊन कोसळले आणि जुनूनच्या तोंडून एक जोरात किंचाळी निघाली. ती आपल्या जागी उभी राहून पूर्णपणे थिजून गेली. तिचे मन एकदम बधीर झाले. तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिचे डोळे आश्चर्याने व भीतीने विस्फारले गेले. तिच्यासमोर तिसरी कोणी नसून क्षितिजची लाश पडली होती, पण तो जिवंत नव्हता, तर एका प्रेताच्या रूपात तिथे होता. ते प्रेतही इतक्या भयानक आणि छिन्नविछिन्न अवस्थेत होते की ते पाहूनही कोणाचाही थरकाप उडावा. जुनून जोरात ओरडू लागली आणि तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. तर दुसरीकडे दरवाजाच्या पलीकडे उभा असलेल्या आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर डेव्हिल स्माईल उमटली होती. जुनूनच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. क्षितिजचा चेहरा ज्या प्रकारे पूर्णपणे चिरडला गेला होता ते भीषण दृश्य तिच्या डोळ्यांसमोरून हटायला तयार नव्हते. सकाळची वेळ, ब्लॅक मून विला. जसा आरवी घराबाहेर पडला, जुनून त्याच्या मागे मागे जाऊ लागली, पण त्याच क्षणी अचानक क्षितिजचे प्रेत डेड बॉडी तिच्यासमोर येऊन पडली. जुनून प्रचंड हादरली होती. ती गरजेपेक्षा जास्त घाबरली होती.
आणि तिचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. तिच्या डोळ्यासमोर क्षितिजची लाश होती आणि ती इतक्या भीषण अवस्थेत होती की ती त्याच्याकडे पाहूही शकत नव्हती. तिने लगेच आपला चेहरा फिरवला. क्षितिजचा संपूर्ण चेहरा चिरडलेला होता, तर आरवीच्या चेहऱ्यावर तीच क्रूर डेव्हिल स्माईल कायम होती. तो मागे वळला आणि त्याने जुनूनच्या चेहऱ्याकडे पाहिले, जिच्या डोळ्यातून अश्रूचे पाट वाहत होते. आरवी आता पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, काय झालं? आरवीने जुनूनच्या खांद्याला स्पर्श करताच ती पुन्हा एकदा जोरात किंचाळली आणि थरथर कापू लागली. ती गडबडून 2 पावले मागे सरकली, तर आरवी अजूनही आपल्या त्या गंभीर आणि गूढ नजरेने तिच्याकडेच पाहत होता. क्षितिजच्या लाशेवर जुनूनच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आरवी लगेच म्हणाला, तर त्याच्या मृत्यूवर तुला रडू येतंय? जुनून थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही त्याला मारून टाकलंत? आरवीच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तो थंड म्हणाला, हो. आता तर फक्त याला मारले. मन तर याला कुत्र्याच्या मृत्यू मारण्याचं होतं, पण याच्या नशिबाने याला थोडी साथ दिली म्हणूनच हा जरा शांततेत मेला. नाहीतर आरवीच्या हातून ज्याचा मृत्यू होतो तो फक्त मृत्यू नसतो, तो असा काळ असतो की जीवनाची इच्छा एका जन्मासाठीच तर काय, प्रत्येक जन्मासाठी कायमची संपून जाते. त्याचे हे बोलणे ऐकून जुनूनने एका क्षणासाठी आपले डोळे मिटून घेतले. आरवी आता तिच्या एकदम जवळ आला आणि तिच्या चेहऱ्याकडे झुकून म्हणाला, तू माझ्यापासून हे लपवायला नको होतं. माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. हे माहीत असूनही तू मला याच्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. जुनूनने आपले डोळे उघडले आणि रडत म्हणाली, मी खूप घाबरले होते. आरवी उपरोधिकपणे हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे नेहमी हे एकच उत्तर असतं ना? मी घाबरले होते. इतकी भित्री आहेस का तू की स्वतःच्याच गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकली नाहीस? जो माणूस ज्याच्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तो माणूस ज्याच्यामुळे तू तुझ्या आईवडिलांना गमावलंस, त्या माणसाला शिक्षा देताना इतकी भीती? आय कांट बिलीव्ह इट. थोडी तरी हिंमत ठेवायला हवी होतीस तू. पण असो, आता काय करणार? जेव्हा तू आहेसच भित्री, तर मग मी तरी तुला बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काय फायदा? जुनून पुन्हा एकदा रडत म्हणाली, मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन. आरवी लगेच म्हणाला, प्रयत्न करशील? ओ रिअली? कधी करणार? जेव्हापासून मी तुला पाहतोय, तुझ्याकडून हेच ऐकतोय की तू बदलण्याचा प्रयत्न करशील, तू हिंमत दाखवशील, तू तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात मला मदत करशील. पण तू करतेस काय? फक्त आणि फक्त माझ्यापासून गोष्टी लपवतेस. अजूनही मी तुला काहीच म्हणणार नाही. तुला जे करायचं आहे ते तू करू शकतेस. आता फक्त मला हे सांगू नकोस की तू माझ्यावर प्रेम करतेस, कारण जर तू माझ्यावर प्रेम करत असतीस तर लोकांना घाबरली नसतीस. आरवीचं प्रेम लोकांशी घाबरणारं असूच शकत नाही. असे बोलून आरवी तिथून दरवाजाच्या दिशेने निघून गेला. तिथे उभ्या असलेल्या आपल्या रघु नावाच्या माणसाकडे तो पाहत म्हणाला, याच्या डेड बॉडीला कुत्र्यांना खाऊ घाला आणि कुत्रेसुद्धा एखाद्या घाणेरड्या नाल्यातले असायला हवेत. हे बोलून तो लगेच तिथून निघून गेला. जुनूनची नजर पुन्हा एकदा क्षितिजच्या त्या डेड बॉडीवर गेली. तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. ती भीतीने वाईट रीतीने थरथर कापत होती. ती लगेच धावत आपल्या रूममध्ये आली आणि बेडवर येऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू आता आधीपेक्षाही जास्त जोरात वाहू लागले होते. दुसरीकडे एक माणूस गाडी चालवत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तो हसत म्हणाला, सांगा गुबजू, काय म्हणायचंय? का फोन केलात मला? हे बोलताना त्या माणसाने आपली गाडी अचानक थांबवली. गुबजू लगेच म्हणाला, बॉस, आरवीने क्षितिजला खूप भयंकर मृत्यू दिलाय. मला भीती वाटते की मरण्यापूर्वी क्षितिजने तुमचं नाव तर घेतलं नसेल ना? जर असं झालं तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. समोरचा माणूस हसला आणि म्हणाला, काहीही होणार नाही. आरवी माझं काहीच बिघडवू शकत नाही. पण सध्या तू एक काम कर. लक्षात ठेव, या कामाबद्दल कोणालाही सुगावा लागता कामा नये. हे काम इतक्या सफाईने झालं पाहिजे की तुझ्या स्वतःच्या सावलीलाही याबद्दल काही कळू नये. गुबजूने लगेच विचारले, कोणते काम बॉस?
त्यानंतर फोनवर समोरून काहीतरी सांगण्यात आलं, जे ऐकून गुबजूच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य, थोडी भीती स्पष्ट दिसत होती. तो अडखळत म्हणाला, पण यावेळी तर त्यांची मेहराविलावर कडक नजर असेल. समोरचा माणूस तडक म्हणाला, पण आपल्याकडे तो पुरावा येणं खूप जास्त गरजेचं आहे. फक्त तोच एक पुरावा आहे जो आपल्याला मदत करू शकतो. मला कोणत्याही परिस्थितीत तो पुरावा हवाय आणि आता तोपर्यंत मला फोन करू नकोस, जोपर्यंत तुझ्या हातात तो पुरावा येत नाही. असे बोलून त्या माणसाने फोन कट केला आणि गुबजू फक्त आपल्या फोनकडे पाहतच राहिला. त्याला असं काम सांगण्यात आलं होतं जे ऐकूनच त्याचा जीव भांड्यात पडला होता. जेव्हा ते काम करायची वेळ येईल तेव्हा त्याची काय अवस्था होईल देवच जाणे. रात्रीची वेळ. मेहरा विला. क्षितिजच्या मृत्यूनंतर अजूनही त्या विलामध्ये कोणीच परत आले नव्हते. आरवीने सर्व नोकर आणि सर्व गार्ड्स तिथून दुसऱ्या ठिकाणी पाठवून दिले होते, जिथे दूरपर्यंत कोणी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. क्षितिज शहरातल्या नामांकित लोकांपैकी एक होता, त्यामुळे तो गायब झाल्याची चौकशी होऊ शकत होती. म्हणूनच आरवीने सगळी सोय अशी केली होती की ना कोणताही पुरावा उरावा, ना कोणती साक्ष. पण त्या रात्रीच्या साधारण 10 वाजता घरापासून काही अंतरावर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून एक माणूस बाहेर पडला, ज्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क घातला होता. तो घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजातून आत आला आणि थेट क्षितिजच्या खोलीत गेला. क्षितिजच्या खोलीत येताच तो इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाला, मी कोणाच्या नजरेत येण्यापूर्वी मला इथून तो पुरावा घेऊन निघावं लागेल. पण मला तो पुरावा नक्की कुठे मिळेल? बॉसने सांगितलं होतं की तो एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ तर तो एकतर क्षितिजने आपल्या फोनमध्ये ठेवला असेल, पण त्याचा फोन तर आरवीने आधीच गायब केला असेल. असाच या कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा आणि जाता जाता थोडे हाय पॉईंट देऊन जावा, जेणेकरून आपली कथा सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. भेटू लवकरच एका नवीन भागासह. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.